त्या ठिकाणी पत्रकार परिषदेची सुरुवात होत आहे. प्रशांत बाबू 2 मिनिटात पोहोचतोय. वातावरण निर्मिती करतो. मेन माणूस प्रशांत भागवत सांगितलं स्वागत करताय. हो प्रशांत येतोय. 2 मिनिटं थांबाय. 2 मिनिटं बघ. गणपती चौकाच्या खाली थांबेल. 5 मिनिटं थांबा. चालू आहे. करा चालू करतो. गणेश भाऊ फक्त पुढच्या वाजू नका. लाईव्ह झालेलं आहे. चालू कर. हा ना. नाही आज नाही भाऊ. तुम्ही उद्या मला मी करतो बरोबर. दोनच मिनिटं फक्त. 2 मिनिटं तुम्ही 2 मिनिटं बरोबर बघून सांगा की 2 मिनिटं पूर्ण झालेलं की चालू करू. प्रश्नांना काही प्रश्न म्हणून आलाय प्रशांत भागवत त्यांनी काय भूमिका घेतली तो मी सांगेल ना. बरोबर. प्रशांतला बाहेर नाही गेले. प्रश्न विचारते. चालू आहे. हो चालू आहे. करा चालू कर. सुस्वागत. मावळ तालुका भारतीय जनता पार्टी, त्याचप्रमाणे शिवसेना एकनाथजी शिंदे साहेब या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची आज या ठिकाणी आढावा बैठक आयोजित केलेली आहे. या बैठकीला उपस्थित असलेले राज्याचे माजी मंत्री, आपणा सर्वांचे मार्गदर्शक संजय बाळाभाऊ वेगळे, मावळ तालुका भारतीय जनता पार्टीचे कोर कमिटीचे अध्यक्ष आणि मावळ पंचायत समितीचे माजी सभापती ज्येष्ठ नेते निवृत्तीभाऊ शेटे, तळगाव नगर परिषदेचे नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष संतोष भाऊ लागाडे, जिल्हा दूध उत्पादन संघाचे संचालक आदरणीय महासंजी नेमाडे, त्याचप्रमाणे रामदासजी गाडे, बाबूलाल मामा गराडे, प्रतापराव शेलार, मनोहर पेगडे, चिरागजी खांडे, त्याचप्रमाणे तळेगाव मंडळाचे अध्यक्ष चिरागजी खांडे, पवन मंडळाचे अध्यक्ष दत्तभाऊ माळी, सर्व पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले आहेत. आणि कालच त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. ते युवकांचे नेते प्रशांतजी भागवत या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो. त्याचप्रमाणे सौ भागवत बहिणी यांचंही या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. आजच्या या पत्रकार परिषदेला
सर्व पत्रकार कार्यालयावरती चांगलं आहे. प्रेस मीडिया, त्याचप्रमाणे प्रेस मीडिया सर्वजण या ठिकाणी प्रशांत उपस्थित राहिलेले आहे. उपस्थित सर्व पत्रकार बंधूंचा भारतीय जनता पार्टी चेअरमन साहेब प्रशांत शेजारी घ्या. महायुतीच्या वतीने या, या प्रशांत ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. प्रशांत बस. त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश तात्या बेगडे हे या ठिकाणी नुकतेच उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही या ठिकाणी आजच्या आढावा बैठकीला आणि पत्रकार परिषदेला हार्दिक स्वागत करतो. या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी आणि विशेष करून तरुण वर्ग या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. उपस्थित आपल्या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. तुमच्यासाठी आयोजित केलं असेल आज प्रत्येकास असं आहे का? नाही पहिले मी पत्रकार विचारते मग त्यावेळेस प्रशांत भाऊ पहिलं मी सगळं सांगतो. पत्रकार काय विचारते तुम्हाला प्रश्न विचारते. संगीत नाटक सर्वांना शांतता ठेवावी अशी विनंती करतो. या ठिकाणी नितीन थोडे आता ऍडजस्ट करू आपण. चला तुम्ही नितीन या ठिकाणी पहिल्यांदा आपण पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. रवी शेट्टे आणि श्रीकृष्ण बेगडे यांनी या ठिकाणी यायचंय. बस दोन खुर्च्या पुढे लाव खुर्च्या नाही लाव. आगामी होणाऱ्या पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने मावळ तालुक्यात भारतीय जनता पक्ष, शिवसेना, शिंदेगड त्याचबरोबर RPI शी देखील या संदर्भात चर्चा चालू असून आगामी होणारी मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक युतीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या 5 आणि पंचायत समितीच्या 10 गणातील उमेदवारांच्या अंतिम यादी आम्ही उद्या त्या ठिकाणी जाहीर करणार आहोत. दरम्यानच्या काळात तालुक्यामध्ये युतीच्या माध्यमातून खासदार श्रीरंगाप्पा बारणे, शिवसेनेचे पदाधिकारी, RPIचे पश्चिम महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आदरणीय सूर्यकांतजी वाघमारे साहेब यांच्याशी देखील बोलणी झालेली असून या संदर्भातली संयुक्त पत्रकार परिषद देखील उद्या किंवा परवा त्या ठिकाणी एकत्रितरित्या करण्याचा आमचा निर्णय झालेला आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष महायुती म्हणून शिवसेना आणि RPIच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी शिंदे गटाला टाकवे गणातील त्या ठिकाणी अश्विनीताई सोमनाथ कोंडे आसवले ही पंचायत समितीची जागा शिवसेना शिंदे गटाला देऊन त्याच्यामध्ये आमच्यात एकमत झालेलं आहे. तालुक्यामधल्या जिल्हा परिषद गटातील सर्व उमेदवारांच्या बाबतीतली चर्चा भारतीय जनता पक्षाच्या कोर कमिटीचे अध्यक्ष आदरणीय निवृत्ती भाऊ शेटे, आमचे निवडणूक प्रमुख बाळासाहेबजी नेवाळे आणि तालुक्यातले सर्व प्रमुख एकत्रितरित्या अंतिम यादी करण्यापर्यंत उद्यापर्यंत निर्णय होईल. परंतु यामध्ये काल
केंद्रीय मंत्री माननीय नामदार मुरली अण्णा मोहोळ यांच्या उपस्थितीमध्ये ज्यांनी खऱ्या अर्थाने मागील अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रामाणिक निष्ठेने काम केलं आणि त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली आणि समाजामध्ये काम करणारा एक चांगला कार्यकर्ता आपली पत्नी मेघाताई असेल, स्वतः प्रशांतदादा असेल, दिवस रात्र पूर्वीच्या सोमाटणे इंदोरी जिल्हा परिषद गट होता, नंतर त्या ठिकाणी इंदोरी वरळे हा जिल्हा परिषद गट झाला आणि पक्षाच्या माध्यमातून सातत्याने त्या ठिकाणी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याचं काम केलं आणि त्या ठिकाणी काल केंद्रीय मंत्री नामदार मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या उपस्थितीत त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला। त्यांच्या प्रवेशाच्या माध्यमातून काल मावळ तालुक्यात जे एक चित्र उभं राहिलं आणि त्या माध्यमातून तो निर्णय करत असताना इंदोरी वराळे जिल्हा परिषद गटामध्ये मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या उपस्थितीत मेघाताई प्रशांतदादा पाटवत यांना जिल्हा परिषद गटाची उमेदवारी, त्याचबरोबर इंदोरी पंचायत समिती गटामध्ये श्रीकृष्ण अण्णासाहेब भेगडे आणि वराळे नवला कुंभरे पंचायत समिती गण त्यामध्ये रवी निवृत्तीभाऊ शेटे यांची उमेदवारी त्या ठिकाणी आम्ही जाहीर केलेली आहे। तालुक्याचं लक्ष लागलेल्या या गटामध्ये काय चित्र होणार हे खऱ्या अर्थाने काल आमचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर लक्षात आलं आणि आज आम्ही आमच्या या सर्व सहकार्याच्या उपस्थितीत या ठिकाणी एक निर्णय पक्षाच्या युतीच्या माध्यमातून जो ठरलेला आहे तो म्हणजे येत्या मंगळवारी 20 जानेवारी 2026 सकाळी 10 वाजता वडगावला निवडणूक कचेरीमध्ये युतीच्या 15 उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यासाठी मावळ तालुक्याच्या जनतेच्या आशीर्वादावर पोटोबा महाराजांचा आशीर्वाद घेऊन आमचे 15च्या 15 उमेदवार या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी त्या ठिकाणी जाणार असून हजारोंच्या संख्येने त्या ठिकाणी कार्यकर्ते आमच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी भक्कमपणे आशीर्वाद देण्यासाठी रॅली करून त्या ठिकाणी आमची ती उमेदवारांची प्रचाराच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय या ठिकाणी आपल्या माध्यमातून आम्हाला तो मावळच्या जनतेपर्यंत पोहोचवायचा होता, म्हणून आज आम्ही ही तातडीची पत्रकार परिषद या ठिकाणी बोलवलेली असून आमच्या सर्व पत्रकारांचं देखील स्वागत करतो आणि मी माझं निवेदन या ठिकाणी थांबवतो। धन्यवाद। पण काल आमदार साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं इंदोरी वराळे गटामध्ये भाजपकडून जर प्रस्ताव आला तर आम्ही उमेदवार स्वर्गीय दिगंबर भेगडे यांच्या घरातील कोणी व्यक्ती असेल तर त्यांच्यासाठी आम्ही पाठिंबा देऊ। त्याबद्दल काय महायुती म्हणून भाजप शिवसेना आणखी आहे ही तालुक्यातल्या सर्व जागा निवडणूक लढवण्याच्या संदर्भात आमचा निर्णय झालेला आहे। युतीच्या संदर्भातली कुठलीही बोलणी नाही, आम्ही त्या ठिकाणी आमच्या पातळीवर या संदर्भातली कुठलीही चर्चा नसून आम्ही त्या ठिकाणी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि असं पण म्हणलं की स्वर्गीय दिगंबरदादा भेगडे यांच्या घरात जर उमेदवार देत आम्ही बिनविरोध देऊ, या काय दिलंय ना, हे बिनविरोध झालेली एक उमेदवारी आम्हाला काय माहिती, आम्ही तो आमचा उमेदवार तर आम्ही दिलाय, पुढे बघू। बाळाभाऊ, आतापर्यंत जे काही उमेदवारी जाहीर झालेली आहे ती एकदा सांगा। यापूर्वी आम्ही चांदखेड पंचायत समिती गणामध्ये त्या ठिकाणी सुवर्णाताई बाळासाहेब घोटकुले, उर्शे पंचायत समिती गणामध्ये बाळासाहेब नथू पारखी,
त्याचबरोबर आमच्या कार्ला पंचायत समिती गटामध्ये रंजनाताई सुरेश गायकवाड यांच्या उमेदवारी यापूर्वी आम्ही त्या ठिकाणी जाहीर केलेल्या आहे. काले पंचायत समिती गणामध्ये काल आम्ही सीमाताई मुकुंदराव ठाकर यांची उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर केलेली असून काल रात्री या ठिकाणी मेघाताई प्रशांतदादा भागवत, श्रीकृष्ण अण्णासाहेब भेगडे आणि रवी निवृत्तीभाऊ शेटे अशा उमेदवारांची यादी आतापर्यंत आमची त्या ठिकाणी जाहीर झालेली आहे. उमेदवाराची यादी कधी दिली? उद्या संध्याकाळपर्यंत उर्वरित उमेदवारांची यादी जाहीर होईल आणि परवा सकाळी आम्ही त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एकत्र जाणार आहोत. युतीच्या संदर्भात टाकवे गणाची जागा शिवसेना शिंदे गट आणि खडकाळ गणाची जागा RPI आठवले गट या संदर्भात चर्चा आठवले गटाशी चालू आहे, परंतु शिंदे गटासाठी टाकवे गणाची जागा आम्ही त्या ठिकाणी दिलेली आहे. टाकवे गट मागच्या निवडणुकीमध्ये भाजपचा बालेकिल्ला ठरला होता, यावेळेस मात्र तुम्ही शिंदे गटाला उमेदवारी दिली. राजकारणामध्ये आपल्याला युती म्हणून काम करत असताना आमच्या टाकवे गणातील सर्व कार्यकर्त्यांनी प्रामुख्याने मनाचा मोठेपणा दाखवला. येणाऱ्या निवडणुकीत मावळ तालुका पंचायत समितीवर युतीचा झेंडा फडकला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना आम्ही विश्वासात घेतलं आणि युतीचा धर्म म्हणून आपण ही जागा या ठिकाणी देऊ. सर्व कार्यकर्त्यांनी एक मताने त्याला मान्यता दिली आणि त्या ठिकाणी आम्ही पुढच्या राजकारणाच्या दृष्टीने मावळ तालुक्यात हे समीकरण त्या ठिकाणी अंतिम केलेले आहे. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी युती सोबत आहे, मावळ तालुक्यामध्ये पण राष्ट्रवादी युती सोबत राहील का? पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिकेला काय झालं तुम्ही बघितलंय. पुणे जिल्हा परिषदेच्या बाबतीत माननीय नामदार मुरलीधर अण्णा मोहोळ आणि नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये निवडणुकीच्या संदर्भातली एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली आणि त्या बैठकीमध्ये जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि RPI अशा स्वरूपात एकत्र आपण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला पुढे जाऊ असा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे. विधानसभेला पण तुम्ही भाजप जेव्हा लढलं तेव्हा राष्ट्रवादीचे उमेदवार घेऊन अपक्षांसोबत तुम्ही होता. आता जिल्हा परिषदेला सामोरे जात आहे, आत्ताही तुम्ही राष्ट्रवादीचे काही उमेदवार घेऊन लागताय. राजकारणामध्ये जी चांगली माणसं आहेत, ज्यांना समाजामध्ये मान्यता आहे, निवडणूक लढताना त्या ठिकाणी विजयाचं गणित करत असताना अशा चांगल्या व्यक्तींना पक्षात घेतल्यामुळेच पुणे महापालिकेतलं चित्र, पिंपरी चिंचवडमधलं चित्र काय हे आपण पाहिले. त्याच पद्धतीने आम्ही मावळ तालुक्यात देखील एक नवीन समीकरण पुढे आणत आहोत. ते काय बोलणार तुम्ही विचारलं तर काही बोला. प्रश्न तुम्ही बोलताय. आज खरं तर परीक्षेच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि पत्रकार बंधूंनो, आज माझा हा प्रवेश औपचारिकता या ठिकाणी जाहीर होत असताना खऱ्या अर्थाने गेले 3-4 वर्ष मी इंदोरी सोमाटणे काम करत असताना, तसेच इंदोरी वराडे गटामध्ये काम करत असताना प्रत्येक घराघरात पोहोचण्याचं माझे प्रतिमेगा असेल, तसेच मी असेल आणि आमच्या सर्व सहकार्यांनी काम केलं. आज पहिल्यापासून आपण जिल्हा परिषद सदस्य म्हणून लढणार आहोत या भावनेतून काम करत असताना त्याच पद्धतीने आपल्या दिशा करून आपण त्या ठिकाणी काम केलं पाहिजे ही सर्व भावना आमच्या सहकार्यांची होती. म्हणून याच निमित्तानं भारतीय जनता पार्टीने मला उमेदवारी दिली आणि आपण केलेल्या कामाचा कौल हा जनतेच्या मनात कसा घ्यायचा, जनतेने जो आशीर्वाद मला आणि माझ्या पत्नीला आणि माझ्या कुटुंबाला आजपर्यंत दिलाय तो सार्थक करण्याचं काम मी या निमित्ताने करणार आहे. काल आपल्या इथं 7 वाजता पत्रकार परिषद होती. ज्यावेळेस मी माझा राजीनामा पाठवला, पत्रकार परिषद ही उमेदवार जाहीर करण्यासाठीच होती. जर माझं त्या उमेदवारीत नाव असतं
तर आज पक्षाच्या अधिकृत लेटर आपल्याला त्यावेळेस सुद्धा दाखवलं गेलं असतं. जर त्याच्यावर एक बाजूला राजीनामा एक बाजूला प्रशांत भागवतचं किंवा मेघा भागवतचं नाव आपल्याला दिसलं असतं तर मी चुकीचा निर्णय घेतला असं मला वाटलं असतं. पण ती परिस्थिती नव्हती म्हणून हा आम्ही निर्णय घेतला. तुम्हाला कळवलं होतं का तिकीट कापलं? काही गोष्टी चर्चेतून बोलण्यातून जाणवतात. काही गोष्टींचा 8 तास असतो. 8 तासात पुढे कार्यकर्ता जर उघड होत असेल आणि कार्यकर्त्याला जर उघडच करायचं नसेल मग कार्यकर्त्यांनी काय करायचं? माझ्या जागी ज्यांनी पण ह्या गोष्टीतून गेलेले त्यांचा पण अनुभव तोच आहे ना. मग माझ्या बाबतीत का? आमदारांनी यापूर्वी प्रत्येक अनेक कार्यक्रमामध्ये अनेकांची उमेदवारी जाहीर केली. मात्र तुम्ही या अगोदर अनेक कार्यक्रम घेतले परंतु तुमची उमेदवारी अद्यापही जाहीर केली नव्हती. कुठेतरी नातेवाईकांचं राजकारण सुरू होतं. माझा कुणावर दोष नाही आणि मला कोणाबद्दल काय बोलायचं नाही, तो अधिकार देखील मला नाही. परंतु हे कार्यकर्ता म्हणून काम करत असताना आज आपण प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचं आज 3-4 वर्ष काम केलं. आज घरातले सगळ्या काम धंदा सोडून आपण समाजाची सेवा करत असताना काहीतरी ध्येय ठरवून समाजात करत असतो. आज मी पण शून्यातून आलेला कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्त्याच्या जर कष्टाला फळ येत नसेल तर मला तर वाटतं की आपण परीक्षा दिली तर पास होऊ, न देता कसं पास होऊ? म्हणजे तुम्ही जो निर्णय घेतला तो योग्य वाटतो. माझ्या जागेवर आपण जरी असता तर आपण काय निर्णय घेतला असता? 5 वर्ष सेवा केल्यानंतर जर आपल्याला आपल्या मनात चांगलं फळ भेटत नसेल आणि काही गोष्टीच एक जिद्द असते ती जिद्द पूर्ण करण्याची माझी क्षमता आहे. आज मला ज्यांनी लहानपासून बघितले त्यांनी माझा संघर्ष बघितलेला आहे. अनेक अडचणीतून मी माझं कुटुंब पुढे आणलेलं आहे. अत्यंत वाईट परिस्थितीतून पर्यंत येत असताना जर माझी पुढे चूक असेल तर त्यांनी पण त्या गोष्टीचा विचार केला असता तर मी मान्य केला असतं. पण निश्चयाला जर न्याय नसेल तर माझी भूमिका चुकीची आहे. त्यांनी काही ऑफर दिली होती का तुम्हाला? चर्चा होत असतात, ऑफर होत असतात, परंतु आपलं ध्येय माझं देखील आपण ज्या प्रसिद्धीमध्ये जिल्हा परिषद गटाचा उल्लेख करून लोकांपर्यंत पोहोचत होतो. लोकांच्या अपेक्षा हा जिल्हा परिषद सदस्य प्रशांत भागवत नाहीतर मेघा भागवत व्हावी ही भावना आहे आणि लोकांचा तोल आज त्यांच्या तोल ज्या पद्धतीने समाजात आहे तर त्यांना न्याय देण्यासाठी आणि समाजकारण राजकारण करत असताना आपल्याला काम करण्याची संधी पाहिजे. माझ्या कुटुंबाचं कोणी सरपंच नव्हतं, माझे वडील पुढे जबाबदारीचा भार नव्हते, कुटुंबाचा कोणतीही व्यक्ती अशा मोठ्या उद्योग नव्हती. पण एक शून्यातून आलेला कार्यकर्ता असताना कार्यकर्ता मोठा करायचा का नाही हा विषय सर्वांपणे त्यांच्या हातात होता. आता आमचे सहकार्य आहे पण माझी जी जिल्हा परिषद साठी मी तयारी करत होतो त्या भूमिकेवर मी देखील काम होतो. नक्की तुमचा अन्याय का झाला काय वाटत? हे बघा मी असं म्हणू शकत नाही अन्याय झाला किंवा नाही झाला. माझी भूमिका एकच होती, मला जिल्हा परिषद लढायची. आता प्रत्येकाचा निर्णय प्रत्येकाने घ्यायचा असतो. आपण पण आपलं ध्येय ठरवून करत असतो. त्या ध्येयाला मी सामोरं जायला या ठिकाणी उपस्थित आहे. विश्वासघात केला. आता या बोलून ते पण आमचे नेते नाही सहकार्य, त्यामुळे मी काही त्या गोष्टी उत्तर देऊ शकत नाही. कालच्या घडामोडीनंतर एक चर्चा झाली की कोर कमिटीच्या 2 लोक चर्चेसाठी आले उमेदवार पळून घेऊन गेले. आज उमेदवारी जाहीर होत असताना ज्या काही गोष्टीचा प्रस्ताव दिला आज तुम्हाला पत्रकार परिषदेचं निमंत्रण हे उमेदवारी जाहीर करण्याच्या संदर्भात होतं. पण कुठली उमेदवारी जाहीर न करता विषय जर मी प्रवेश नसता केला तर उमेदवारी जाहीर झाली असते. मग त्या चर्चेचा अर्थ काय? निवडणूक प्रचार प्रमुख भूमिका तुमच्याकडे आलेली आहे त्या संदर्भात भूमिका स्पष्ट करा. भारतीय जनता पार्टीची भूमिका अशी आहे 15 उमेदवार 5 जिल्हा परिषद 10 पंचायत समितीचे उमेदवार 20 तारखेला आम्ही सकाळी 10 वाजता तालुक्याच्या असंख्य कार्यकर्त्यांसमोर
बरोबर येऊन फॉर्म दाखल करणार आहे आणि त्याची ह्या होणाऱ्या 5 तारखेच्या निवडणुका सामोरं जाणार आहे. अजून काय वाटतंय प्रश्न विचारा. दुसरं काय आहे? नगराध्यक्ष तुम्ही विचारलं बोलत नाही, आता या तालुक्यामध्ये जे घडामोडी सुरू आहे त्यावर काय तुमचं? कारण त्यांच्यावर अन्याय झालेला आहे. मेघा बाबू त्यांना तिकीट देणार होते, परंतु तुम्हाला पाठिंबा दिला होता नगरपालिकेत नगराध्यक्ष होण्यासाठी, पण आता झडपीत तुमच्याकडून पाठिंबा नाही, युतीसाठी पुढे जात नाही, युती होत नाही, यावर तुमचं काय वाटतं? आता युती होणार नाही मला म्हणून सांगितलं. व्हायला पाहिजे का तुम्हाला काय वाटतं? व्हायला पाहिजे का? वर्षाचा निर्णय झाला आहे. आता केंद्रीय मंत्री आपले अण्णा आणि चंद्रकांतदादा पाटील यांनी जिल्ह्यामध्ये युती करायचा असा निर्णय घेतला. पक्षाचा निर्णय त्यामुळे पक्षाबरोबर आहे. आपण शहरामध्ये युती होऊ शकतो. आता ग्रामीण भागात तेव्हा दोन्ही पक्षांना असा ठराव दिला जात नाही, युती वाटप प्रस्ताव दिला जात नाही. शहरात वेगळा नाही आणि ग्रामीणला वेगळा नाही असं. आता काही ठिकाणी होऊ शकते युती, काही ठिकाणी होणार नाही. आता काही ठिकाणी राष्ट्रवादी भारतीय जनता पक्ष युती झाली महानगरपालिकेत. असं झालं ना माझ्या मावळला ते सांगितलं ना, काही ठिकाणी महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी अशी पण युती आहे. परवा आमदार असं म्हणतात ते पंचायत समितीचे 10 पैकी 8 ते 9 आणि झडपीचे 5 ते 5 विजय होतो. मी काय ऐकलं नाही आणि ते नुसतं भविष्य करत असतात. यावेळेचं भविष्य मावळची जनता ठरवेल. थँक्यू. काल उद्गावानाचं काही झालंय का ते? काले कुसगावच्या संदर्भात आमच्या अध्यक्ष कमिटीचे चर्चा चालू आहे. परंतु त्याच्यात उलट सुलट चर्चा आम्हाला बी ऐकायला येते, परंतु अजून कुठलाही अंतिम निर्णय झालेला नाही. रवी अप्पा इथं नाही. आपण कामाच्या निमित्ताने बाहेर गेलेले, परंतु काल रात्री देखील ते आमच्या बरोबर त्या ठिकाणी प्रवेश होते. एक गोष्ट अत्यंत महत्वाची, येणाऱ्या काळात पुणे जिल्हा परिषदेवर भाजप शिवसेना आरपीआय युतीचा झेंडा फडकवायचा. पिंपरी चिंचवड आणि पुण्याचा अशा पद्धतीने कार्यकर्त्यांच्या ताकदीवर आम्ही ही निवडणूक जिंकलो, त्या पद्धतीने पुणे जिल्हा परिषदेवर देखील युतीचा झेंडा फडकवण्याचा संकल्प युतीच्या कार्यकर्त्यांनी 16 तारखेच्या जिल्ह्याच्या बैठकीमध्ये नामदार मुरलीधरांना मोड आणि चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी केलेला असून त्याच पद्धतीने आम्ही मावळ तालुक्यात निवडणूक लढवत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी मावळ तालुक्यात आमची युती होणार नाही, ही आमची स्पष्ट भूमिका आहे.